ठरलं तर मग चर्चा भागाची सुरुवात होते. अर्जुन, सायली आणि अश्विनपासून. तर आता इथे अश्विन येतो बघा प्रेक्षक हो आणि आता तो म्हणतो की तुझ्या डिस्चार्जचं प्रोसिजर झालेलं आहे आता. ग्रेट असं म्हणतो अर्जुन. आपण उद्या 5 मिनिटात असं म्हणतो आता इथे अश्विन. हो हो असं म्हणते आता इथे सायली. तर आता चैतन्य येतो आणि म्हणतो काय कसा आहेस पेशंट? तर अर्जुन म्हणतो पेशंट तू असशील, मी ठणठणीत आहे एकदम असं म्हणतो अर्जुन. एवढं चिडतो कशाला असं म्हणतो आता इथे चैतन्य. तू जाऊन आलास का पोलीस स्टेशनला असं म्हणतो आता इथे अर्जुन. सावंतांना महिपतचं कन्फेशन मिळालं का असं म्हणतो अर्जुन. तर चैतन्य म्हणतो हे सगळं आपण घरी जाऊन बोलू ना असं म्हणतो चैतन्य. चल वहिनी निघूया. अश्विन ते पेपर्स ते बघूया जरा असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर अर्जुन म्हणतो 1 मिनिट तू काय लपवतोयस असं म्हणतो आता इथे अर्जुन. जे काय आहे ते पटकन मला सांग. सावंतांशी तुझं काय बोलणं झालं ते मला ऐकायचंय आता बोल असं म्हणतो अर्जुन. हो झालंय बोलणं असं म्हणतो चैतन्य. महिपतने अजूनही काही कबूल केलेलं नाही असं म्हणतो चैतन्य. अर्जुन त्याला अरेस्ट करून आमच्या हाती काहीच लागलं नाही असं म्हणतो चैतन्य. पोलिसांना सुद्धा घाबरत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. पण तो कधी ना कधीतरी बोलेलच भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. अहो आता तुम्ही फार विचार करू नका, चला आपण निघूया असं म्हणते आता इथे सायली. सायली काम कर असं म्हणतो आता अर्जुन. तू अश्विन सोबत घरी जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिपतशी बोलतो जरा असं म्हणतो अर्जुन. अहो काहीतरीच काय असं म्हणते आता इथे सायली. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना असं म्हणते आता इथे सायली. अश्विन भाऊजी सांगाय ना आराम करायला असं म्हणते आता इथे सायली. दादा तुला आरामाची गरज आहे, काय करतोयस तू, चल घरी असं म्हणतो अश्विन. अश्विन असं म्हणतो आता अर्जुन. तू तरी समजून घे ना. आणि बायको प्लीज चिडू नकोस माझ्यावरती असं म्हणतो तो. मी पटकन पोलीस स्टेशनला जातो आणि पटकन घरी येतो, त्यानंतर मी आराम नक्की करेन असं म्हणतो आता इथे अर्जुन. कंप्लीट बेड रेस्ट असं म्हणतो तो सायलीला. सायली म्हणते अहो पण तुमचा हात अजिबात दुखत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बघ तर आता तेवढ्यातच हात दुखायला लागतो त्याचा, म्हणूनच डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिले ना असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. आणि हा आहे ना माझ्यासोबत असं म्हणतो अर्जुन. आम्ही एकत्र जाऊ असं म्हणतो तो चैतन्याकडे बोट करून. तर आता इथे सायली म्हणते काहीही ऐकणार नाही मी तुमच्या तब्येतीच्या बाबतीत तर अजिबात नाही असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो तुझी शपथ आहे, प्लीज मला अडू नकोस असं म्हणतो तो. आपण आता जिंकत आलोय, आता फक्त त्या महिपतला कसं बोलतं करायचं ते बघायचंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू गप्प आहेस म्हणजे तू तयार आहेस असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आलो आलो म्हणून आता निघून जातो बघा प्रेक्षक अर्जुन. चैतन्य भाऊजी आहो असं म्हणते आता इथे सायली. तर आता चैतन्य म्हणतो वहिनी काळजी करू नकोस मी आहे असं म्हणतो चैतन्य. हा आणि मी बघतो असं म्हणतो आणि तोही निघून जातो बघा प्रेक्षक आता इथे अर्जुन सोबत. तर आता इथे अश्विन आणि सायली आतच असतात म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणि बाकी चैतन्य आणि अर्जुन निघून जातात. तर आता इथे पोलीस स्टेशन दाखवले आणि आता इथे अर्जुन बसलेला असतो महिपत समोर बघा प्रेक्षक हो. पूर्ण अडकला असतो महिपत असं म्हणतात इथे अर्जुन. असा वेळ घालवून काय होणार, 22 वर्षांपूर्वी किल्लेदार फॅमिलीचा ऍक्सिडेंट तूच घडवून आणला होतास, हे तू कन्फेस केलंस असं म्हणतात इथे अर्जुन. आणि आम्हाला हे माहिती आहे की ते तू स्वार्थापोटी नाही केलंय, तुझा कोणीतरी बॉस आहे असं म्हणतो अर्जुन, ज्याने तुला सुपारी दिली असं म्हणतो इथे अर्जुन. कोण आहे तो असं म्हणतो तो. का वाचवतोयस त्याला असं म्हणतो अर्जुन. आणि त्याला वाचून तुझा काय फायदा आहे, तू जर मला त्याचं नाव सांगशील त्या मास्टर माइंडचं तर तुझी शिक्षा कदाचित कमी होऊ शकते, आय प्रॉमिस असं म्हणतो अर्जुन. कायद्यात बसशील ती सगळी मदत करेन मी तुला, त्या मास्टर माइंडचं नाव सांग महिपत. मी तुला शेवटचं विचारतोय, तुला सुपारी देणाऱ्या माणसाचं नाव काय असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच नागराज येतो बघा प्रेक्षक हो. आणि बघतो आता तो अर्जुन आणि महिपतला एकत्र. तर महिपत बघतो आणि तिथे नागराज असतो बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन बघतो आता इथे महिपतकडे आणि महिपत बघतो तर काय तिथे समोर नागराज असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज चिडून बघत असतो महिपतकडे. नागराज काका असं म्हणतो आता इथे अर्जुन. महिपतला नागराज काकाचं नाव सांगायचं असेल का. तर आता इथे प्रिया असते बघा प्रेक्षक हो घरात आणि खूप घाबरलेली असते ती. महिपतने तोंड उघडलं तर मी जेलमध्ये जाईनच असं म्हणते प्रिया. पण त्याआधी हे सगळे सुभेदार मला घराबाहेर काढतील असं म्हणते प्रिया. कुणी सुद्धा माझ्या बाजूने बोलत नाहीये, या सुभेदारांना जरा घोळ्यात घ्यायला हवं असं म्हणते प्रिया. सुभेदारांना इम्प्रेस करायचा बेस्ट मार्ग आहे स्वयंपाक असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे किचनमध्ये जाते बघा प्रेक्षक हो प्रिया. विमल असं म्हणते आता इथे प्रिया. काय हवं का असं म्हणते आता इथे विमल. मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे विमल म्हणते काय. तर आता प्रिया म्हणते एवढं रिॲक्ट करण्यासारखं मी काय बोललेलं नाही असं म्हणते आता इथे प्रिया. सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवणार आहे कळलं असं म्हणते आता इथे प्रिया. मला सांग पोहे कुठे असतात आणि कांदे आणि मिरच्या काढून ठेव असं म्हणते आता इथे प्रिया. पोहे मागे त्या कपाटात असतात आणि पोहे आधी भिजवावे लागतात असं म्हणते आता इथे विमल. हो असं म्हणते आता इथे प्रिया. हो माहिती आहे मला असं म्हणते आता इथे प्रिया. नाही पोहे भिजवायचे असतात, काय सांगते काय असं म्हणते प्रिया बघा प्रेक्षक हो. खरं तर प्रियाला काहीच माहीत नसतं. तर आता इथे विमल म्हणते आणि हो तन्वीताई पोहे तयार झाले ना तर कोथिंबीर आणि ओलं खोबरं पेरायचं असं म्हणते विमल. तुला काय वाटतं मला साधे पोहे करता येत नसतील असं म्हणते प्रिया. जा तुझ्या कामाला जा असं म्हणते आता इथे प्रिया. तर विमल जाते बघा प्रेक्षक हो निघून तिथून. तर आता इथे प्रिया नाश्ता बनवणार आहे सगळ्यांसाठी पोहे. तर आता ती स्वयंपाक करायला सुरुवात करते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती कांदे वगैरे कापत असते. तर तिला कापायचं वगैरे काय कळत नसतं बघा प्रेक्षक हो. बटाटा कापत असते, सगळं कापायचं दाखवले आता तिला, भाज्या. तर आता इथे परत पोलीस स्टेशन दाखवले. तर आता इथे नागराज बघत असतो ना महिपतकडे. तर आता इथे सावंत बघतो त्याला. तर आता अर्जुन म्हणतो आणि त्याला खुणवतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चला असं म्हणतो आता इथे सावंत बघा प्रेक्षक हो नागराजला. तर नागराज आतमध्ये येतो बघा प्रेक्षक हो. तर नागराज म्हणतो सुमन कुठे आहे असं म्हणतो आता इथे तो महिपतला. महिपत सुमनला
कुठे लपून ठेवलायस असं म्हणतो आता इथे नागराज. मला माहिती आहे तूच किडनॅप केलायस तिला. सुमन कुठे आहे सांग असं म्हणतो आता इथे नागराज. बोल. अरे जरा तरी लाज बाळग ना असं म्हणतो आता इथे नागराज. आपली मैत्री होती की नाही त्याची लाज बाळग, जाण ठेव थोडी असं म्हणतो आता इथे नागराज. तिचा काय दोष आहे असं म्हणतो आता इथे नागराज. मी तोडली तुझ्याशी मैत्री, मी तोडला संबंध म्हणून तिला शिक्षा दिलीस असं म्हणतो आता इथे नागराज. कुठे आहे सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. आणि ड्रामा करत असतो तो रडत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पूर्णाजीला दाखवलंय. तर पूर्णाजी आता इथे लिव्हिंग रूम मध्ये येते. तर आता इथे पूर्णाजी म्हणते विमल मला जरा दूध दे ग असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे प्रिया असते बघा प्रेक्षक हो किचन मध्ये आणि आता ती लायटर घेऊन दूध गरम करायला ठेवते. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो दूध ग्लासमध्ये होते. तर आता इथे प्रिया दूध घेऊन येते बघा प्रेक्षक हो पूर्णाजीसाठी. तर आता इथे बघते त्या ग्लासाकडे बघा पूर्णाजी आणि बघते तर काय प्रिया असते. तू इथे काय करतेस असं म्हणते आता इथे पूर्णाजी. सगळ्यांसाठी पोहे करते असं म्हणते आता इथे प्रिया. पूर्णाजी मला मान्य आहे की मला ठरवून दिलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त मला किचनमध्ये जाणं अलाउड नाहीये, पण आपल्या माणसांसाठी जर का करावं असं वाटलं तर करू ना मी असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तुझ्या हाताला कांद्याचा वास येतोय असं म्हणते आता इथे प्रिया. हा ते पोयांसाठी कांदे चिरते ना म्हणून असं म्हणते ती. आणि त्याच हाताने दूध आणलंस असं म्हणते आता इथे पूर्णाची. ते दुसऱ्याचं विसरून गेले असं म्हणते आता इथे प्रिया. सॉरी असं म्हणते आता इथे पूर्णाची. दूध असं म्हणते आता इथे प्रिया. तर तिने दूध ठेवलेलं असताना बघा प्रेक्षक हो गरम करण्यासाठी ते बंद करायला जाते आता ती. तेवढ्यातच आता इथे दूध दूध नासलं म्हणून कळतंय बघा प्रेक्षक हो इथे प्रियाला. माझ्या हातून एक कामही धड होत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता पूर्णाजीला कळतंय नासलंय दूध म्हणून. तर आता त्या ठेवतात बघा प्रेक्षक हो तो ग्लास. तर आता इथे नागराज कॉलर पकडतो महिपतची. तर पोलीस वगैरे पकडतात नागराजला आणि आता इथे नागराज ड्रामा करत असतो सांग ना कुठे सुमन म्हणून बघा प्रेक्षक हो महिपतची कॉलर पकडून. सोडा त्याला असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर सावंत. कशा शांत राहू मी असं म्हणतो इथे नागराज. माझी बायको गायब आहे असं म्हणून ड्रामा करायला लागतो नागराज. शोधून शोधून थकलोय तिला असं म्हणतो नागराज. मला माहिती आहे ह्या माणसानेच किडनॅप केलंय तिला असं म्हणतो इथे नागराज. मला याला मारा सोडा पण माझी बायको कुठे आहे शोधून काढा आणि नंतर फासावर चढवा याला असं म्हणतो इथे नागराज. तुम्ही मगाशी काय बोलत होता सुभेदार साहेब असं म्हणतो इथे महिपत. मला सुपारी कोणी दिली असं म्हणतो होता इथे महिपत. त्याचं नाव काय सांगणार आहेस असं म्हणतो इथे अर्जुन. महिपत सांगच तू असं म्हणतो इथे नागराज. कोण उठलंय माझ्या जीवावर, माझ्या दादाच्या जीवावर सांगच तू असं म्हणतो इथे नागराज. महिपत खरं खरं सांग असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन बघत असतो नागराजकडे. तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे असं म्हणतो आता इथे नागराजाने धमकी देतो बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन म्हणतो बोल तुला तो अपघात करायला कोणी सांगितलं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे महिपत साक्षीसाठी काही बोलणार नाही बघा बहुतेक. बोलणार आहे आता आता काय गबसलेस असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. साक्षीसाठी गबसतो बघा प्रेक्षक हो तो. हीच ती वेळ आहे महिपत सत्य बोलण्याची असं म्हणतो इथे नागराज. खूप पाप केलेस ना तू आतापर्यंत, ज्यामुळे तुझ्या पोरीला भोगायला लागलंय ते सगळं असं म्हणतो इथे नागराज. जेलमध्ये मेली ती हा असं म्हणतो नागराज. पण तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी असं म्हणतो इथे नागराज. धडपडत असेल ती, त्रास होत असेल तिला असं म्हणतो नागराज. खरं बोल असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे भीती वाटत असते महिपतला. पापाच्या कृत्याची शिक्षा साक्षीला मिळाली, मेली जेलमध्ये मेली असं म्हणतो इथे नागराज. तर भीती वाटायला लागते महिपतला बघा प्रेक्षक हो. तिच्या आत्म्याला शांती मिळायची असेल ना तर महिपत तू सांगूनच टाक असं म्हणून ड्रामा करतो बघा प्रेक्षक हो नागराज. तर महिपतला आठवतं जर का तू तुझं तोंड उघडलंस तर असा साक्षीचा व्हिडिओ तुला बघायला मिळेल. हा मला आडून आडून धमका देतो असं म्हणतो महिपत. म्हणजे साक्षीसाठी मला गप्प राहावं लागणार असं म्हणतो इथे महिपत. नागराज काका मी आणि इन्स्पेक्टर सावंत बोलू महिपतची, तू कशाला आत आलास असं म्हणतो इथे अर्जुन. राहुलं नाही रे मला असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. माझी बायको कुठे आहे मला माहिती नाही, कुठल्या अवस्थेत आहे माहिती नाही मला, मी घरात बसून राहू असं म्हणतो इथे नागराज. तर महिपत बघतो बघा प्रेक्षक हो नागराजकडे. आणि अर्जुनला शक आला आता इथे महिपतवर की महिपतला बहुतेक नागराजच नाव घ्यायचं होतं म्हणून. तर आता इथे नागराज म्हणतो मला माहिती आहे ह्या महिपतनेच माझ्या बायकोला किडनॅप केलंय आणि आता मला कळत नाही आहे त्याने तिला जिवंत ठेवलंय की मारून टाकलंय, मी घरात बसून राहू का रे असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे अर्जुन परत इशारा करतो आणि बाहेर घेऊन जातो बघा प्रेक्षक होतो सावंतला. सुमनच्या केसाला जरी धक्का लागला ना तर याद राख मग तू आहे आणि मी आहे असं म्हणतो इथे नागराज. तर त्याला बाहेर घेऊन जातो बघा प्रेक्षक हो नागराजला इन्स्पेक्टर सावंत. थडपडून थडपडून मरशील महिपत असं म्हणतो नागराज. तुझ्या पोरगीची शपथ आहे तुला असं म्हणतो नागराज. तू तिच्यासारखाच मरशील तडफडून, तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि तुलाही नाही मिळणार असं म्हणतो इथे नागराज. लक्षात ठेव काही चुकीचं केलंस ना तर बघच महिपत असं म्हणतो नागराज. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिताला घेऊन येते कल्पना. तर आता इथे अस्मिता विचारते प्रतापला डिस्चार्ज मिळाला का अर्जुनला. तर आता इथे प्रताप म्हणतो हो अश्विन सोबत बोलणं झालं, तो डिस्चार्ज पेपर कलेक्ट करतच होता असं म्हणतो इथे प्रताप. आणि आता प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. आता थोड्याच वेळात तो आणि सायली अर्जुनला घेऊनच येतील घरी असं म्हणतो प्रताप. ये बस असं म्हणते आता इथे कल्पना अस्मिताला बघा प्रेक्षक हो. आणि मी तुझ्यासाठी नाश्ता आणि दूध घेते असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता कल्पना आज जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नाश्ता बनवते म्हणे असं म्हणते आता इथे पूर्णाची.
प्रियाला बघून कल्पनाचे हावभाव बदलतात ना म्हणून. पूर्णाची असं का म्हणतेस, मी खरंच पोहे बनवतेस म्हणते आता इथे प्रिया. तर हसायला लागतात सगळेजण बघा प्रेक्षक हो. आई तुम्ही बसा, मी 5 मिनिटात पोहे रेडी होतील हा, असं म्हणते आता इथे प्रिया. तर हसते आता इथे कल्पना पण. तर तेवढ्यातच सायली येते. हे काय अर्जुन कुठे आहे असं म्हणते कल्पना. तुमच्या मुलाला कामाशिवाय काय सुचतं का आई, हॉस्पिटलमधून थेट पोलीस स्टेशनला गेलेत ते, असं म्हणते आता इथे सायली. अरे कमालच आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. अश्विन अर्जुन नक्की बरा आहे ना असं म्हणतो आता इथे प्रताप. हो डॅड बरा आहे, मी पुढचे काही दिवस घरीच त्याचा ड्रेसिंग बदलेल, आठवड्याभरात बरी होईल तिची जखम, असं म्हणतो आता इथे अश्विन. आई मी आवरून आलेच, मग नाश्ता करायला घ्या असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया दिसते बघा प्रेक्षक हो तेवढ्यात सायलीला. तर अश्विन खुश होतो तिला आता इथे किचनमध्ये बघून प्रियाला. तर आता सगळेजण बघून आश्चर्य करतात. तर आता इथे अर्जुनला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन विचार करत असतो आणि इन्स्पेक्टर सावंत सुद्धा विचारत असतो, मैपत मला त्या मास्टरमाइंडचं नाव सांगायला ऑलमोस्ट तयार होता, पण नागराज काकाने साक्षीची आठवण काढल्यावर तो गप्प का झाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढाच आता इथे चैतन्य कॉल करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चैतन्याचा कॉल येतो अर्जुनला. हा बोल असं म्हणतो आता इथे अर्जुन. माझा कॉल झालाय, तुझं झालं असेल तर निघूया असं म्हणतो चैतन्य. ऍक्च्युली मी जाणार नाही आहे, मैपतने काही नाही सांगितलं, पण चल आता ऑफिसला जाऊ आपण असं म्हणतो अर्जुन. ऑफिसला अजिबात नाही, आता आपल्याला सरळ घरी जायचं असं म्हणतो चैतन्य. 1-2 तासासाठी जाऊ, जरा काम करू आपण असं म्हणतो अर्जुन. नाही म्हणजे नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. तुला सरळ घरी घेऊन यायचं ऑर्डर्स मला सायली वहिनीकडून आलेला आहे तसं म्हणतो चैतन्य, आणि तिने तुला माझ्यावर जबाबदारी टाकून तुला पाठवलं होतं पोलीस स्टेशनमध्ये, त्यामुळे आता तुला घरी जावं लागेल आणि मला हे परवडणार नाही असं म्हणतो तो. तर आता इथे तुला परवडणार आहे का असं म्हणतो चैतन्य. तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही. झालं तर मग असं म्हणतो चैतन्य. बाहेर ये पटकन आपण निघूया असं म्हणतो तो. अरे ऐक असं म्हणतो आता इथे अर्जुन, पण काय ऐकत नाही चैतन्य. फोन बंद करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अश्विनला आश्चर्य वाटतं आणि तो जातो आणि म्हणतो, तन्वी तू आणि किचनमध्ये असं म्हणतो आता इथे अश्विन. हो असं म्हणते प्रिया. स्वयंपाक करायची ही माझी वेळ नाही आहे असं म्हणते प्रिया, पण सगळ्यांसाठी पोहे बनवतेय, गरमागरम आहेत, खाऊन घ्या असं म्हणते आता इथे प्रिया. आज सूर्याने कुठल्या दिशेने उगवले बघायला पाहिजे बाहेर जाऊन असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन उगाच टोमणे मारू नकोस कळलं ना असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. सोहन काकू सापडत नाही आहे तर सगळ्यांचा जरा मूड ऑफ आहे ना, आणि अशा वेळेला आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी असं म्हणते आता इथे प्रिया. हेवे देवे बाजूला ठेवायला हवे असं म्हणते आता इथे प्रिया. तर सगळे हसत असतात बघा प्रेक्षक हो बाकीचे. तसंही मी तुम्हाला फार काही मदत करू शकत नाही, म्हटलं निदान नाश्ता तरी बनवूया असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन परत घोळात येतो बघा प्रेक्षक हो. मी दूध घेऊन येते असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता दूध घ्यायला आलेली असते कल्पना अस्मितासाठी. तर बघते तर काय कल्पना, अरे देवा असं म्हणते कल्पना, हे दूध कसं काय नसलं असं म्हणते आता इथे कल्पना. तन्वी स्वयंपाकघरात आहे म्हटल्यावर दुसरं काय होणार असं म्हणते आता इथे पूर्णाजीने. सगळे हसतात. नाही नाही असं म्हणते प्रिया, माझं लक्ष होतं दुधाकडे, मला नाही माहिती कसं झालं ते असं म्हणते आता इथे प्रिया. माझं लक्ष होतं असं म्हणते आता इथे प्रिया. मी आलेच आहे असं म्हणते आता इथे सायलीनी वरती जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कल्पना खूप चिडलेली असते आणि अश्विनला कळत नाही काय झालंय म्हणून. तर आता इथे अश्विन जातो बघा प्रेक्षक हो प्रियाकडे. तन्वी असं म्हणतो तो, तू अगदी मनापासून काळजी घेत असशील ना तर चांगलंच आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. पण मला खरंच हे सगळं बघून खूप छान वाटलं असं म्हणतो अश्विन. मग तुझा आता माझ्यावरचा राग गेला ना असं म्हणतो आता इथे प्रिया. मी फ्रेश होऊन आलो असं म्हणतो आता इथे अश्विन, आणि आज तो बघा प्रेक्षक होतो. तर आता प्रिया परत चिडते तिच्यावर. तर आता इथे नागराज येतो बघा प्रेक्षक आणि सुमनला त्रास करायला लागतो परत. लाज वाटते मला की मी तुमची बायको आहे, तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं मला कधी असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक नागराजला. तर आता इथे नागराज म्हणतो, मला पण वाटलं नव्हतं तुझ्यातली मस्ती अजूनही एवढी शिल्लक असेल ते, असं म्हणतो नागराज. एवढं घडून गेलं तरी तू अजून बोंबलतीस असं म्हणतो आता इथे नागराज. माझ्या नजरेला नजर देऊन बोलतेस असं म्हणतो आता इथे नागराज. सॉलिड आहेस तू असं म्हणतो नागराज. म्हणलं तुला तुमच्यातला माणूस पण साप मेलाय का हो असं म्हणते आता इथे सुमन नागराजला. राक्षस झालाय तुम्ही, राक्षस असं म्हणते आता इथे सुमन नागराजला, की तुम्ही आधीपासूनच तसे होता आणि मी डोळेच हाक करत आले असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. तर आता इथे सुमन म्हणते, भाऊजींचा अपघात तुम्हीच घडून आणलात ना असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. सगळं लक्षात आलंय माझ्या असं म्हणते आता इथे सुमन. तर नागराजला खूप राग येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया नाश्ता आणून देते सगळ्यांना, पोहे वगैरे बघा प्रेक्षक. नको असं म्हणते आता इथे कल्पना, आणि आता इथे अस्मिताला देते प्रिया. तर आता इथे अस्मिता मात्र घेते बघा प्रेक्षक. अश्विन म्हणून आता इथे प्रिया अश्विनला सुद्धा देते पोहे. पूर्णाची हे का तू घेतलं नाहीस का, घे असं म्हणते आता इथे प्रिया. घे असं म्हणून आता ती पूर्णाचीला पण देते बघा प्रेक्षक. पोटभर खाणी सांगा की कसे झालेत पोहे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. तर तेवढ्यातच अर्जुन येतो. अर्जुन ये, अरे बस ना तू असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक. बरा आहेस ना रे असं म्हणतो प्रताप. बरा आहे एकदम ठीक आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. अरे आज सकाळी आम्ही तुला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणारच होतो असं म्हणते पूर्णाची, पण तेवढ्यातच कळलं की तुला डिस्चार्जच मिळालाय असं म्हणते आता इथे पूर्णाची. मी आज डॉक्टरला सांगितलं, मी म्हटलं मला सायली वहिनीच्या हाताचे पोहे खायचे आहेत, लवकरात लवकर डिस्चार्ज असं म्हणतो आता इथे चैतन्य. अरे असं म्हणतो आता इथे अर्जुन, बस नाश्ता करायला, पण आज पोहे सायलीच्या हातचे नाही आहेत, तन्वीच्या हातचे तसं म्हणते आता इथे अस्मिता. तर घाबरतो बघा प्रेक्षक चैतन्य.
तर घे ना चैतन्य, तूही बस असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, तुमच्या दोघांसाठी पोहे आणते हा मी, असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणून आता चेहरा वाकडे करता बघा प्रेक्षक हो, अर्जुन आणि चैतन्य तर पाया पडायला लागतो देवाचे. तर आता इथे बाकी सगळे खायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो. पण अर्जुन हॉस्पिटलमधून परस्पर पोलीस स्टेशनमध्ये जायची काय गरज होती का, असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर अर्जुन म्हणतो हो आजी, मायपत पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तो काय तोंड उघडत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. सो त्यासाठीच गेलो होतो मी, असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रिया हे सगळं ऐकत असते, कारण त्याच्याकडनं मास्टरमाइंडचं नाव आपल्याला कळून घ्यायचं असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक हो, प्रिया सगळं ऐकत आहे. अरे अर्जुन असं म्हणतो आता इथे प्रताप, पण पोलीस आहेत ना त्याच्यासाठी. तू तिथे जाऊन काय होणार आहे, तिथे जाऊन काय उपयोग झाला का, असं म्हणतो प्रताप. आज नाही झाला उपयोग, पण लवकरच होईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अर्जुनला आठवतं, तुला तुझ्या मेलेल्या पोरकीची शपथ आहे मैपत, सांगस तू, असं म्हटलेलं असतं ना नागराज. हे आठवतं आता इथे अर्जुनला बघा प्रेक्षक हो. पण आज असं म्हणतो अर्जुन, आज असं वाटत होतं की आज मैपत तोंड उघडणारच होता, पण माहित नाही परत काय झालं, तो अचानक गप्प झाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली ते बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच तिथे. तर आता इथे प्रियाचा चेहरा उतरतो. अजून किती दिवस गप्प राहणार तो, आज नाही तर उद्या तो तोंड उघडेलच असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. कधी समजणार आहे सुभेदारांना ही प्रिया सगळं ऐकून काय काय करत असते म्हणून. बापरे, खरंच प्रेक्षक हो, जास्त अति होते आता सिरियलमध्ये. तर आजचा भाग इथे संपतो. बघत रेकॅपमध्ये काय येते. तर आता इथे नागराज म्हणतो सुमनला, माझं डोकं भडकवायचं नाही सुमन, असं म्हणतो आता इथे नागराज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं सत्य जगाला ओरडून ओरडून सांगत राहणार मी, असं म्हणते सुमन. तर आता इथे प्रिया आणि नागराज भेटतात. तर आता इथे प्रिया म्हणते, असं काहीतरी करायला हवं की जेल मध्येच नाही तर कधीही आमच्या विरोधात तोंड उघडणार नाही महिपत, असं काहीतरी करू असं म्हणते प्रिया. तर नागराज म्हणतो, आपल्याकडे एकच हुकुमाचा पत्ता आहे असं म्हणतो होता आता नागराज, आणि तोच आपल्याला वापरावं लागणार असं म्हणते प्रिया. तर आता इथे महिपतकडे येऊन परत अर्जुन म्हणत असतो की तुला काय वाटलं, फक्त त्या अपघाताचे डिटेल्स तुलाच माहिती आहेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू काहीही बोलला नाहीस ना तरी सुद्धा मी त्या मास्टरमाइंडला शोधून काढणारच असं म्हणतो अर्जुन. तो तुझं तोंड बंद ठेव असं म्हणतो आता अर्जुन. तर बघा प्रेक्षकावर कॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.